वारजे माळवाडीमधील शेतकरी ते ग्राहक या शेतकऱ्यांच्या आठवडी बाजारावर कारवाई करायला आलेल्या पुणे महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांना केलेल्या धक्काबुक्कीच्या निषेधार्थ रस्त्यावर भाज्या फेकून शेतकऱ्यांनी निषेध व्यक्त केला। यावेळी स्थानिक लोकप्रतिनिधी माजी नगरसेवक किरण बाटके यांनी शेतकऱ्यांची बाजू घेत शेतकऱ्यांवर होत असलेल्या अन्यायाला विरोध केला। सुमारे अर्धा तासाहून अधिक काळ झालेल्या झटापटीनंतर वारजे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील जैतापूरकर यांनी मध्यस्थी करत आंदोलन थांबवले। यानंतर शेतकऱ्यांनी आहे त्याच ठिकाणी बाजार लावला करा, मात्र एका बाजूला शेतकरी जगला पाहिजे अशी भूमिका शासन घेत असताना शासनाचे जे कर्मचारी नागरिकांच्या टॅक्स मधून जमा झालेल्या पैशातून पगार घेऊन त्यांच्यावरच अन्याय करत असतील तर शासनाला शेतकऱ्याला जगवायचंय की मारायचंय असा सवाल विचारला जातोय। पाहूयात काय म्हणाले शेतकरी आणि माजी नगरसेवक किरण बाटके। त्याचबरोबर आंदोलनाचा व्हिडिओ आमच्या याच यूट्यूब चॅनल, फेसबुक, इंस्टाग्राम आणि सर्व सोशल मीडिया साइट्सवर उपलब्ध करून देण्यात आलेला आहे, तेव्हा आमच्या चॅनलवर जाऊन तो पूर्ण व्हिडिओ देखील आपण पाहू शकता। जो राडा त्या ठिकाणी त्या क्षणाला झाला तसाच्या तसा आपल्याला पाहण्यास उपलब्ध करून देण्यात आला। वर्षापासून इथे भाजीपाला विकतोय, सगळे शेतकरी आहेत आणि व्यवस्थित रोडच्या साईडला एकदम लावतोय, दुकानं बिकानं व्यवस्थित साफ करतोय। आमच्यापासून वैयक्तिक कोणालाही त्रास नाही, कोणाची कंप्लेंट नाही, उलट सोसायटीची मागणी आहे आणि वरून पालिकेचं माहीत नाही काय प्रॉब्लेम आहे, ते नेहमी आमचं येऊन भाजीपाला घेऊन जातात किंवा मग असंच हे करा अचानक इथून दमदाटी करतात, माल घेऊन जातात गाड्या घेऊन येऊन। तर आमच्यापासून काय नुकसान आहे नेमकी कोणाची? आम्ही सगळे शेतकरी आहेत आणि आम्ही कुठे कसं जगायचं? मग आमचा भाजीपाला कुठे विकायचं? आम्ही परवानगी वगैरे जी आहे ती सगळी प्रोसिजर आम्ही पालिकेला दिलेली आहे। आता त्याच्यातलं एखादा कोणी मान्य करत नसेल तर आता त्यांचे कोणत्या राजकारणाचे वेगळे विषय असतील तर आम्हाला ते काही माहीत नाही, पण आमच्या डॉक्युमेंट सगळे आहेत आणि त्या तुम्हाला पण बघायला भेटतील किंवा मग त्यांना साहेबांना पण भेटतील बघायला। पण त्यांचा काय विषय असेल, आणखी काय असेल, पॉलिटिकल असेल, काहीच माहीत नाही आम्हाला त्यातलं काही। आम्ही त्यातला विषय नसतो, आम्ही सकाळ दुपारी येतो 3 वाजता, थोड्या भाज्या बिज्या मांडतो, 9 वाजेपर्यंत कस्टमर येतात त्यांना देतो घेतो आणि मी आमचं आवरून घरी जातो। बाकीचं इथलं काही राजकारणाचा आमचा काही संबंध नसतो। आम्ही गावाकडून येतो, वेगळ्या वेगळ्या गावचे, पुणे आणि नगर, सातारा, सांगली, आळंदी असे आज परिसरातले लोक आहेत सगळे। आम्हाला इथं आता जवळ 1 वर्ष झाले, चौथ्यांदा आमच्यावर कारवाई झाली। तर मग आमच्या नेमक्या चुका काय आहेत? ज्या वेळेला 60-70 रुपये किलो टोमॅटो होतं तेव्हा आमच्या इकडे एका माणसाचे 2 कॅरेट नेलेत, 6000 रुपये एकाच माणसाचं नेले, कोणाचे टेबल नेले, छत्र्या नेल्या, कांद्याच्या गोण्याच्या, बटाट्याच्या गोण्या, कांद्याच्या गोण्या, असं काही हे 2 नंबरचे नाही आहेत ना, यांचं खूप मेहनतीचं कष्टाचं, यांनी का न्यायचं ते? आम्ही मान्य त्यांची कारवाई करणारे लोक जे आलतेच त्यावेळी आम्ही बाजार पूर्णपणे बंद करत होतो। बंद करताना पण त्यांना 2 मिनिट पण वेळ दिला नाही त्यांनी आम्हाला। वेळ देताना त्यावेळेस आमचे माल मागाचे जेवढे माल आहेत त्यावेळेस त्यांनी आमचे, ज्यावेळेस टमाटे आमचे 4000 रुपयाला कॅरेट जात होते त्यावेळेस त्यांनी आमचे जेवढे मागाचे माल आहेत तेवढी त्यांनी उचलून घेऊ दिले। आम्ही विनंती केल्यावर पण त्यांनी 2 मिनिटचा पण वेळ देऊ शकलं, 2 मिनिट पण वेळ दिला नाही त्यांनी आम्हाला। त्यावेळेस टमाटे पिकवायला सर आम्हाला कमीत कमी 2 ते 2.5 महिने लागतात, पूर्णपणे बाजारामध्ये आणून विकायला आम्हाला 3 महिने लागतात। ज्यावेळेस आम्हाला पहिल्यांदाच भाव मिळाला होता त्यावेळेस 3 ते 3,500 रुपयाला कॅरेट जात होता, त्यावेळेस आमचे मागाची वस्तू त्यांनी घेतली। आम्ही म्हणत होते हे ठेवा दुसरं द्या, तरी त्यांनी आमची किंमत घेतली नाही त्यांनी। हे असं आम्हाला शेतकऱ्यावर अन्याय का होतो यासाठी आम्हाला न्याय पाहिजेच। आज जे सगळे शेतकरी रस्त्यावर उतरले, आता तुम्ही जे बघताय, काही वेळापूर्वीच, थोड्या वेळापूर्वीच कोणतरी सटर बटर पाव बटर कंदारे म्हणून कोणतरी होते, आजोबांवर त्यांनी ना अशी अक्षरशः धक्का दिला नाही का, हे पडले, यांना भाऊंनी उचललं, तर त्यावेळेस त्यांना बघून अक्षरशः म्हणजे त्या माणसाला काहीच वाटलं नाही का की आज जो शेतकऱ्याला जर घास मिळाला, जर पुरा नाही मिळालं, जर त्याला घास पुरा तर तुम्ही काय काल धतुरा। आज जर रस्त्यावर बसलेले कष्टकरी शेतकरी सगळे बांधव यांना हे पीक पिकवायला इतका वेळ लागतो आणि हे सगळे कर्जबाजारी होणे, आज गाड्या बघताय तुम्ही सगळे 30-30, 40-40 हजार रुपयाचे, 50-50 हजार रुपयाचे ह्याच्यात सामान आहे। यांनी जर ते विकलं नाही तर घरी काय देणार? ते लेकरा बाळांना, आज त्यांचे लेकरं बाळ रस्त्यावर आहे। आज शेतकरी पहिलेच आत्महत्या करतात, सगळे चिंतेत आहे आणि त्याच आता हे आजोबा सांगतील तुम्हाला, यांना धक्काबुक्की केली, यांना मारहाण सुद्धा झालेली या ठिकाणी नाही का? बाबा बोला। काय नाही, ते धक्का दिला त्यांनी, कोणतरी अधिकारी आहे खंदारी म्हणून, त्यांनी पडलो खाई नाही लागले ना, पण धक्का आणि पारनेर तालुक्यातली माझं
सदुसष्ट. 67. हेच बस शेतकरी माल पकवायचा आणायचा इकायचा इथं. ढकललं काय नाही, आम्हाला बस न्याय मिळावा, आमचा बाजार लागून द्यावा, पोट भरून द्यावा, बाकी काही नाही. गेले वर्षभर तिकोने फार्म प्रोड्युसर यांच्या माध्यमातून ह्या अतुलनगर वारजे मावळीमधील अतुलनगर रस्त्यावर बाजार भरवला जातो, आठवडे बाजार, की जेणेकरून त्यांनी महापालिकेमध्ये त्यांचा प्रस्ताव दाखल केला होता आणि त्यांना वारजे 12% दवाखान्याच्या जागेत भरवण्याची तयारी पण महापालिकेने दाखवली होती. परंतु तिथं काम चालले असल्यामुळं माती आणि धुळीचं प्रमाण जास्त असल्यामुळं त्यांनी या रस्त्यावर त्यांनी काही दिवस हा आठवडे बाजार भरवला. परंतु हा आठवडे बाजार अत्यंत चांगल्या प्रकारे चालला असताना या भागामध्ये कोणत्याही प्रकारची तक्रार नाही आणि विशेषतः हा रस्ता पुढं डेड एंड आहे. तरीसुद्धा पुणे महापालिकेच्या माध्यमातून विशेषतः या भागात ज्या अतिक्रमण विभागाच्या अधिकारी काम करतात त्यांनी मागच्या वेळी पण कारवाई केली. तेव्हा आम्ही सहकार्य केलं, आम्ही कोणत्याही प्रकारचा विरोध त्यांना केला नाही. परंतु झालं असं त्याचं त्यानंतर की त्यावेळी आत्ता आपण ज्या बाईट पाहिल्या, शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं त्यावेळेस. आणि आजसुद्धा अचानक ते आले, त्यांना सर्व बाजारांना पुणे शहरातल्या आम्ही नोटीस दिली असं त्यांचं म्हणणं आहे. पण सर्व बाजारांना नोटीस दिली असताना दरवेळेस ह्या बुधवारच्या इथल्याच बाजारावर अन्याय का, अशा प्रकारची शेतकऱ्यांनी भूमिका मांडली. आणि मी सुद्धा ह्या बाजारात भरवताना मदत केल्यामुळं किंवा बाजार भरवताना आम्ही त्यांच्याबरोबर असल्यामुळं आम्हीसुद्धा त्यांच्याबरोबर आलो असताना अशा प्रकारची उद्धट भाषा आणि हे जे महापालिकेचे अधिकारी कर्मचारी आहेत, ती जे काही ह्याचे अधिकारी आहेत अतिक्रमण कारवाईचे पोलीस खात्यातले, ते लोकांनी अक्षरशः यांच्यावर दादागिरी केली. आणि ते खंदारे म्हणून कोणी कॉन्स्टेबल आहेत, त्यांनी तर जसे काय गुन्हेगारांना तुम्ही ज्या प्रकारे वागणूक देता त्या प्रकारे वागणूक देण्याचा प्रयत्न केला. आणि असं झाल्यामुळे इथलं वातावरण चिघळलं आणि मग बऱ्याच अधिकारी लोक आणि शेतकरी लोकांच्या आमच्यात वादावादी झाली. परंतु आमचं एक म्हणणं असं आहे की सर्व पुण्यामध्ये जेवढे आठवडे बाजार भरतात या सगळ्यांना एकच न्याय मिळावा, सगळ्यांच्या बाबतीत एक पॉलिसी करावी, एकाला दुसरी वागणूक आणि दुसऱ्याला दुसरी वागणूक, अशा प्रकारे महापालिकेकडनं हे अपेक्षित नाही आहे. जर महापालिकेने सांगितलं तुम्ही या ठिकाणी जावा, तुम्ही तिथं बाजार भरवा, आमची तयारी आहे. आम्ही चांगल्या मनाने चांगल्या मार्गाने आम्ही विषय मांडला की जर सगळे बाजार बंद होत असतील तर आमचा पण बाजार बंद करू. परंतु आठवड्यातला एक दिवस शेतकरी लोक येतात आणि बाजार भरवतात आणि त्यांच्यावर जर अन्याय होत असेल तर ही बाब खूप चुकीची आहे. म्हणून आम्ही आज सगळ्या शेतकऱ्यांनी म्हटलं की आता ह्या भाजीचं आम्ही करायचं काय. तर हा त्या शेतकऱ्यांचा आवाज, हे शेतकरी रस्त्यावर सगळी भाजी टाकली आणि त्यांनी तिथं आंदोलनाला बसले आणि त्यांच्याबरोबर आम्ही आंदोलनाला बसलो आहे. आमची एकच महापालिकेला विनंती आहे की कोणत्याही प्रकारची दादागिरी न करता चर्चेने प्रश्न सोडून चर्चेतनं यातनं मार्ग काढावा आणि चर्चेतनं मार्ग काढून कोणताही प्रकारचा शेतकऱ्याला अन्याय होता कामा नये आणि शेतकऱ्याला त्रास होता कामा नये. त्या अशा भावनेतनं आज शेतकऱ्याला न्याय मिळालाच पाहिजे.